लग्नानंतर बायका आपल्या नवऱ्याला कशा हाका मारतात बघा. पहिले वर्ष अहो, दुसरे वर्ष अहो ऐकलत का, तिसरे वर्ष अहो बंटीचे बाबा, चौथे वर्ष अहो बहिरे झालात काय, पाचवे वर्ष कान फुटलेत की काय तुमचे, सहावे वर्ष इकडे येत आहे की मी येऊ तिकडे, सातवे वर्ष कुठे उलटलाय हा माणूस देव जाणे. डॉक्टर, तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाही. कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं. पेशंट, हरकत नाही, तुमची उतरल्यानंतर येतो मी परत. बंड्या, अरे काय तू हल्ली दिसत नाहीस. पप्पू, अरे मी परदेश दौऱ्यावर असतो ना, कालच लंडनला जाऊन आलोय. आता उद्या न्यूयॉर्कला जाण्याचा विचार आहे. बंड्या, अरे काय सांगतोयस काय, कसा गेला होतास लंडनला. पप्पू, गुगल मॅपवर. बंड्याने लई मारला पप्पूला. हे बघ भाऊ, अरेंज मॅरेज म्हणजे गुपचूप भांडी घासणे आणि लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमाने भांडी घासणे. पण भांडी घासावी लागतात म्हणजे लागतातच. गावातील निम्मे लोक तर फक्त हेलिकॉप्टर बघण्यासाठी येतात आणि नेत्यांना वाटतंय रॅली यशस्वी झाली. रात्री भूताची मालिका बघून नवरा बायको दोघे झोपायला जातात. बायको, अहो माझ्याकडे तोंड करून झोपा ना, मला भीती वाटते. नवरा, हा म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल. लॉकडाऊन नंतर ऑफिसच्या पहिल्या दिवशी बॉस, कसं वाटलं मग लॉकडाऊनमध्ये घरी राहून. कर्मचारी, सर तुमचे टोमणे परवडले पण बायकोचे नाही. श्रीमंत लोक लग्नानंतर लगेच हनीमूनला निघून जातात आणि आपल्या इकडं मंडपवाले 6 महिने पिच्छा सोडत नाही. अजून 10 जग, 12 ग्लास आणि 4 बकेट सापडत नाही भाऊ. तो तू धरती पे चाहे जहाँ भी रहेगी, तुझे तेरी खुशबू से पहचान लूंगा. ती, आई शपथ, मला तर आधीपासूनच शंका होती की तू तर मेल्या कुत्रा आहेस. नवीनच लग्न झालेल्या नवरा बायकोमध्ये कडाक्याचं भांडण झालं. बायकोने देवाला प्रार्थना केली व न्याय मागितला. देवा, जर त्याची चूक असेल तर त्यांना उचल आणि माझी चूक असेल तर मला विधवा कर. हे ऐकल्यावर देव अजूनही शुद्धीवर आलेला नाही.